नमस्कार सर्वांना, मी प्रतीक्षा मोहिते, प्रतीक्षा प्रमोद लोक या चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते। जे आपल्या चॅनलला नवीन आहेत त्यांनी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। आपल्या चॅनलचं नाव आहे प्रतीक्षा प्रमोद लोक। तर आता मी इथे बनवत आहे कांदा भजी, कारण की बाहेर छान असा पाऊस पडत होता, तर कांदा भजी खाण्याचा मूड झाला आमचा। तर म्हटलं चला आता कांदा भजी बनवायला सुरुवात करूया। तर इथे तुम्ही पाहू शकता, मी इथे 5-6 कांदे घेतलेले, ते मी व्यवस्थित इथे कट करून घेते। आता असा मी उभा बारीक कांदा चिरून घेतला। कांदा चिरून झाल्यावरती मी हे एका डब्यामध्ये काढून घेतला, कारण की आपल्याला डब्यामध्ये व्यवस्थित ते पीठ वगैरे मिक्स करता येईल म्हणून। तर इथे मी आता बेसन पीठ मिक्स करायला घेते। तर जेवढं आपल्याला आवश्यक आहे तेवढंच बेसन पीठ अगोदर टाकून घ्यायचं। जास्त टाकलं तर ते कांदा कमी आणि बेसन पीठ जास्त होईल, म्हणून लागेल असंच ॲड करत जायचं बेसन पीठ। कांदा चिरून झाल्यावरती मी याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकलेलं, त्याच मिठाला पाणी सुटतं, त्यामुळे आपण हे कांदा आणि बेसन पीठ मिक्स करताना पाणी नाही ओतायचं शक्यतो। याच्यामध्ये लागेल असंच बेसन पीठ ॲड करत जायचं। कांदा आणि बेसन पीठ व्यवस्थित मिक्स झाल्यावरती याच्यामध्ये आपल्याला जरा बारीक केलेली मिरची किंवा तुम्ही कट करूनही टाकू शकता। तुम्हाला जेवढं तिखट हवं आहे तुम्ही त्या प्रमाणात मिरची टाकू शकता। इथे मी जरा आता ओवा घेतलेला, ओवा हातावरती चुरला आणि त्यामध्ये टाकला। नंतर थोडंसं अजून मीठ ॲड केलं, कारण मी अगोदर थोडंसंच टाकलेलं, नाहीतर ते अळणी लागलं असतं। नंतर मी हे सर्व मिक्स करून 10 मिनिटं तसं झाकून ठेवलं भिजण्यासाठी। पीठ भिजत होतं तोपर्यंत मी इथे गॅस पेटवून घेतला आणि गॅसवरती कढई ठेवली तापण्यासाठी। कढई गरम झाल्यावरती मी याच्यामध्ये तेल टाकून घेतलं आणि तेल तापायला ठेवलं। तेल तापल्यावरती मी आता भजी टाकून घेणार होती तेलामध्ये। तर तुम्ही पाहू शकता याच्यामध्ये मी कसलंही पाणी टाकलेलं नाहीये, त्याला कांद्याचंच पाणी सुटलेलं आहे तेवढं। तर मी तेलामध्ये भजी सोडण्या अगोदर तेल गरम झालंय की नाही ते चेक केलं आणि मग भजी सोडायला सुरुवात केली। तर तुम्ही पाहू शकता तेल व्यवस्थित गरम झालेलं। तर मी सर्व भजी याच्यामध्ये सोडून घेतली तेलामध्ये। गॅस आपला मंद आचेवरच ठेवायचा, म्हणजे ते दोन्ही बाजूने व्यवस्थित पचतात। तर तुम्ही पाहू शकता मी मंद आचेवरच गॅस ठेवलेला आहे आणि ते सारखं हलवत राहायचं, नाही तर ते एका बाजूने करपून जातात आणि एका बाजूने कच्चे राहतात। नंतर शक्यतो आपण ते झाऱ्यानेच व्यवस्थित उचलून घ्यायचे, म्हणजे त्याच्यात जास्त तेल राहत नाही। तर मी झाऱ्याने सर्व तेल कढईमध्येच नितळून घेतलं आणि ती भजी मी एका प्लेटमध्ये काढून घेतली साईडला। आणि जे बाकीचं राहिलेलं पीठ त्याची पण मी सर्व भजी त्या तेलामध्ये तळून घेतली। आणि खरंच या भजीची टेस्ट खूपच सुंदर होती। आपण याच्यात कसलंच पाण्याचा वापर केला नव्हता, त्यामुळे खूप छान झालते, खुसखुशीत झालते। तर तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा। आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। थँक्यू। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।